4 वाजता उठायचं होतं, 5:30ला तिकडे भेटायचं होतं, 6 वाजता निघायचं होतं. मला 6 वाजता पप्पांनी उठायला. वातावरण खूप सुंदर आहे आज. स्विगी ऑल इंडिया डिलिव्हरी इथपर्यंत. गाडीवर होते. आणि रायडिंग मध्ये कन्सिस्टंट मुलगी बघतोय मी हिला. खूप वर्षापासून बघतोय. सातारा तालुका गरमी आणि गर्दी दोन्ही चालू झालेली आहे. कासला हां हां 2 जण जखमी झालेत काल. अच्छा. हॅलो व्लॉग, वेलकम टू माय गाइज. विजिबिलिटी खूप कमी है. अभी हमरो को भी भूख लगी. मेरी एक टांग निकली है. मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. चॉकलेट. चला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बऱ्याच महिन्यांनी आज व्लॉग शूट होतोय. राईड तर चालूच होत्या. व्लॉग शूट केला आहे, बट कसं व्हायचं, माझा लॅपटॉप जरा खराब झाला होता आणि त्यामुळे व्लॉग शूट करायचो, बट एडिट करायला मग इकडे जा तिकडे जा ते करत मग नंतर झालं, गॅपच पडला. आणि मग नंतर ते जुने जे व्लॉग शूट झालेले आहेत ते आत्ता एडिट करायला नवीन लॅपटॉप घेतला. आत्ता एडिट करायला बघायचं म्हणलं तर त्यात ती मजा नाही राहिली. क्रिस्प निघून गेला त्या सगळं. तर आज परत आपण आलो आहे ट्रॅकवर व्लॉग करायला. तर आज चाललो आपण साताराला विंडमिल फार्म्सला. NXTची राईड आहे. NXT अक्षताचा ग्रुप आहे. अक्षता तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये नाही बघितलं, जर दाखवतो मी आज त्या गोष्टी. तर दरवेळेसप्रमाणे पहिल्या राईडला आपला उशीर होतोच. NXT सोबतची माझी पहिली राईड आहे आणि झालेला आहे मला उशीर. 4 वाजता उठायचं होतं, 5:30ला तिकडे भेटायचं होतं, 6 वाजता निघायचं होतं. मला 6 वाजता पप्पांनी उठायला. म्हणजे आय एम व्हेरी लकी दॅट आय गॉट सच अ फादर. म्हणजे राईडला जायचं म्हणून उठवतं कोणतरी. इज अनदर लेवल ऑफ हॅपीनेस. जाम एनर्जी आज. ते लोक सगळे निघालेत, पण मला त्यांना वाईमध्ये भेटायचं. तर आपण जाऊया आपल्या पेसमध्ये निवान टंग 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 टंग. पाहू चलो. तर आलो होतो आपण हायवेला. 7 वाजलेत होता. ॲक्च्युली 2 तास लेट आहे मी. 6 वाजता इंजिनियर्स आहे, जो आपला नेहमीचा मीटिंग पॉईंट असतो, कात्रज आंबेगाव. म्हणजे माझ्या घरापासून ते 35 किलोमीटर आहे. तिथून ते लोक 6 वाजता निघालेत आणि मी माझ्या घरातून 7 वाजता निघालो. सो वी आर रनिंग टू लेट. तर पटकन तिकडे पोहोचू आली. आज गर्दी रोडवर भेटणार आहे. संडे आज बरेच जण निघालेत. त्यात उशिरा निघालोय मी, त्यामुळे जास्त गर्दी लागेल मला. वातावरण खूप सुंदर आहे आज. म्हणजे असं बोगदा बाहेर पडलो आणि जे थंड वाटतंय. मस्त मस्त मस्त. आज पाऊस एक्सपेक्टेड आहे राईडला यार. अजून पावसाळा म्हणजे 15 जून नंतर एवढ्या राईड झाल्यात माझ्या. पाऊस काय लागलेला नाही अजून. तर हे पुण्याचं शेवटचं गाव आणि पुण्याची हद्द इकडे संपते. हा ब्रिज ओलांडला की सातारा चालू होतो. सो आता पुणे संपलं. आता आपण साताऱ्यात प्रवेश करतोय. राजधानी 1 2 3 4. हा आपण आलो आता साताऱ्यात मंडळी. सुपर मिटिओर. Oh, the group is of super meteors. 1 2 3 and 4, I guess. Super meteor sounds good here.
ॲक्च्युली गुड. तर खंबटकी घाट चालू झालेला आहे आणि अजून एक मी आत्ता जस्ट मॅप चेक केला, अजून एक 10-12 किलोमीटर पुढे लोक नाश्ता करायला थांबलेत. सुपर बाईक्स, सुपर बाईक्स. बुसा, डुकाते, ZX4. प्रचंड मजा आली भाई. मजा आली बोलेपर्यंत याने गाण केले. स्विगी ऑल इंडिया डिलिव्हरी इथपर्यंत. A few moments later. भाई ॲव्हरेज झालेला आहे. गाडीवर होते. निंजा 300. इकडे या ना 2 मिनिटं. रजित एग्जाम्स में किया है वही अभी वापस करना है. ज्यादा कुछ मेहनत वाला काम नहीं. हाँ. क्या अभी फेल नहीं होगे, फिर अभी पास होने का काम करो. बदमाश 12 बजे जेल से फरार. वातावरण खूप सुंदर आहे. थोडा पाऊस पाहिजे आणि पाऊस पडला तरच मजा आहे. रेनकोट कॅरी केलं आहे आणि मला माहिती आहे रेनकोट कॅरी केलं पाऊस पडणार नाही आहे, पण पडला तर जाम सुंदर होईल, मजा येईल. सो दिस इज अक्षदा यमाची कॅप्टन आहे प्रॉपर. आणि ती NXT आज जो ग्रुप आपण आलो आहे त्याची फाउंडर मेंबर आहे आणि NXT रन करते. ती MT15 जो क्लॅन आहे त्याची पण ती कॅप्टन आहे. म्हणजे सगळे जे आहे ते तेच बघते. MT15 वाला जरी कोण आपलं सबस्क्रायबर करत असेल किंवा कोण फॉलो करत असेल तर नक्की कमेंट करा. आपण एकत्र राईड करू नक्कीच. आणि RTOचे जे मर्चंडाईज आहेत, RTOचे एक्सपोर्टरचे, ते सगळे यांनी बनवलेत. ॲज स्टार्टिंग फ्रॉम लोगो, स्टिकर्स, टी-शर्ट्स आणि किचन्स सगळे हेच करते. ग्राफिक डिझायनर आहे. सो शी इज वन ऑफ माय गुड फ्रेंड्स. आणि रायडिंगमध्ये कन्सिस्टंट मुलगी बघतोय मी हिला. खूप वर्षापासून बघतोय. बोलायला आत्ता हळूहळू लागलो आहे. ग्रुपमध्ये आत्ता ॲड झालो आहे, बट बघतोय मी बऱ्याच दिवसांपासून. ते मला पण नाही माहिती. यांच्यासोबत चाललो आता आपण. आहेत 25 गाड्या आहेत. चला. साताऱ्यात आपलं स्वागत आहे. साताऱ्यात आलो. गरमी आणि गर्दी दोन्ही चालू झालेली आहे. MH11. काय म्हणता? कुठे चाललाय रायडर होय? हे सगळे साताऱ्याला विंडमिल फार्म्सला. आला कुठलं? पुण्यावरनं. हे काय आपलं? हां, त्यापेक्षा ती महाबळेश्वरला जावा. महाबळेश्वर जाऊन झालं. मागच्याच महाबळेश्वर झालं. इथं फक्त ह्याला गेला का नाही तुम्ही कासला? कासला. हां आता माहिती ना चित्ता? हां. ते तुटलेले 2 जण जखमी झालेत काल. अच्छा. फोन करून सांगता ना, नाहीतर वर गेले की खराब. नाही, कासला तर नाही चाललोय आपण. ते विंडमिल आहेत ना तिकडं. चला. हो, जाम सुंदर रस्ता आहे. मजा आ गया. इकडे आल्यावर जे थंड वाटलंय ना, सुंदर प्रचंड. त्या साईडला पाऊस आहे कारण की ढग वगैरे दिसत आहेत काळे. शक्यतो पाऊस असणार आहे. वेलकम टू माय ब्लॉग. चॅनल वेलकम टू माय गाइस. चॅनल टू माय वेलकम. व्हेरी गुड. RTO मध्ये कामाला. हां. नाही, पुणे RTO नाव आहे.
मागे पण इकडे आलो होतो तेव्हा सुंदरगडला राईड होती आणि ती सुंदरगडची राईड आपण परत करणार आहे पावसाळ्यात. हा जो एरिया आहे तो पावसाळ्यात, उन्हाळ्यात, थंडीत प्रचंड वेगवेगळा दिसतो. 3 वेगवेगळे ऋतू, म्हणजे 3 वेगवेगळे सिनरी तुम्ही बघू शकता. जाम प्रचंड मस्त वातावरण दिसतं इकडे. आणि आता सप्टेंबरमध्ये आपण परत इकडे येणार आहे. तर त्या राईडसाठी परत यायचं असेल तर नक्की तुम्ही कॅप्शनमध्ये मेन्शन करा, आपण येऊया इकडे परत. जाम मजा येते, जाम मजा येते. त्याचे काय ग्लिम्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही परत सांगा, त्याचे पण ग्लिम्स पाठवतो मी तुम्हाला. मजा. कसा पाऊस चालू झालेला आहे आणि तो थोडा वाढला पाहिजे. पाऊस जर पडला तर मजा येईल. थंडी तर वाटते, ऊन नाही आहे, गरम होत नाही आहे. बट जर पाऊस आला तर मज्जा येईल. जाम सुंदर वातावरण आहे इकडे आणि विंडमिल्स चालू झालेले आहेत. 1 2 3 4 असे बरेच आहेत इकडे. पण रस्ते इकडचे खूप सुंदर आहेत. थोडे ग्रॅव्हल्स आहेत मध्ये मध्ये, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. बट मजा इज मज्जा. कुठे गेले सगळे? तुम्ही ऑफ रोडला घुसले काय? किसकी है अपनी गाड़ी, इसके लिए नहीं है माम. काय म्हणतो, गाडी इकडे लावून टाक. हेलो व्लॉग, वेलकम टू माय गाइस. Hey guys, how are you? Subscribe to my YouTube channel. Samyak Ambore is the name. Here is the name. And we are under the cloud. It's raining here, and मुतून झोपा. चालू आहे का? हां, काय दिसतच नाही भाई. खूपच फॉग आला. प्रचंड धुकं आहे, व्हिजिबिलिटी खूप कमी आहे. सुंदर, जाम मजा आहे, मस्त एक्सपिरियन्स आहे. मी ॲक्च्युली येणार नव्हतो काल, पण अचानक जे आलं वरते. स्माइल. दात दिसले तरी चालतील. प्रमर्दा तू आज आला ना इकडे, मी तुला घ्यायला आलो. म्हटलं बोर होईल तुला इकडे. अच्छा, मग ठीक आहे, तुझी गाडी ठेवून आलो ना तिकडे, म्हणून तू एकटा बसून कायच कर. पुढे थांबलेत. चलायचं ते, फोटो काढते ते सगळ्यांचं ते चालू. अभी हमरो को भी भूख लगी. जरा हाई कर दो भाई. चैनल टू माय वेलकम लेडीज. नो गाइस. चारों तरफ कोहरा ही कोहरा है. ये थके हारे भूखे लोग देखो. हमारा बल्लू बदमाश रात को 12 बजे सीधा फरार. इकडे बघ, इकडे. ओ टॅम्पो आला. घे गाडी बाजूला. अरे आपली पण इकडेच आहे. आता हा टेम्पो आलेला आहे आणि हे बघा, ही पळवा पळवी. हा नाकाबंदी लावून ठेवली का रे तुम्ही? हा कळतं का नाही? पता नाही किस रूप में हे सगळं नारायण मिल जाएंगे. तुमचं काय म्हणणं आहे? किती वेळ थांबायचंय आपल्याला? निघू थोड्या वेळात, मन भरलं. इकडं पोरं पाणी 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 आणि जेवण 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 ओरडतायत. पाणी हो गई असं झालंय का? मेरी एक टांग निकली है. मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. चला जेवायला जाऊ. चला. हो हो. चला नया है वो. सिरियस. खड्डा कर.
हा वेगळं काहीतरी सेंटर ऑफ अट्रॅक्शन वेगळं सेंटर ऑफ अट्रॅक्शन बबली वन बस आली लगेच यहाँ को बैठो इधर आओ बैठ जाओ यहाँ पे बिस्किट नाही देणार बरं का तुला बिस्किट लालचा पैसे किती दूर आला आणि त्याला निवांत सोडा द्या ऑटोमॅटिक बसेल जलपरा बनला हो जलपरा हा आख्या खालनाचं माझा गोप्रो कुठे आहे गोप्रो कुठे आहे कुठे ठेवलाय एवढे हे बघ एवढे पोट्टे आपल्याकडे भाऊ समजायला मारेल बरं का समजायला मारेल एवढे पोट्टे दुर्गेश नाही समय भाई को मार चला आता इकडचं सगळं साईट सीइंग झालेलं आहे. आता आपण चालू जेवायला. जेवून झालं सगळं प्लॅन वा ह्याचा आहे. 2 hours later. तर नमस्कार म्हणजे आता झालंय जेवण झाल्यावर थोडी मस्ती मजा झाली आणि आता आम्ही निघालोय परत वॉटरफॉलकडे. केळवली असं काहीतरी वॉटरफॉलचं नाव आहे. ॲक्च्युली तिकडे गेल्यावर मग मी तुम्हाला नीट सांगता येईल. आम्ही आलेलो त्याच रस्त्याने परत चाललो आहे. ते वॉटरफॉल मागे होता. फक्त जेवणासाठी आपण परत मानसला आलेलो. मानसला जेवण झालं. मानस इज वन ऑफ द गुड ब्रँड्स नॉन फॉर नॉनव्हेज फूड. साताऱ्यात 2-3 ब्रँच आहेत. एक हायवेला मेन आहे आणि एक सिटीमध्ये आतमध्ये ही जी आहे. इकडे मागच्या वेळेस पण जेवलो होतो. त्यामुळे आज परत एकदा जेवण झालं इकडे. खूप सुंदर जेवण झालं. एवढं झालं की आता झोप येते. पण वॉटरफॉल बघायचं आहे. वॉटरफॉल बघून झालं की लवकरात लवकर जसं निघता येईल तसं मी तरी निघणार आहे पटकन. कारण की मला परत पुण्याला पोचायचं आहे. मंदिर आहे ऑल ओके. मागे का सरकला तू? पुरतच नाही लाईट. एका काळी फॉग लाईट नाही आहेत तर आपण अंधार पडायच्या आधी लवकर निघूया. अर्ध्या तासानंतर नाही तर पूर्ण गेम होईल. शांत बसून घ्या. मस्त शील बसा एकदम शांत. तर इकडे येता येता अचानक गाडी पंक्चर झाली आहे. आणि पंक्चर म्हणजे पूर्णच एकदमच मागचा टायर सपाट. हळूहळू आता पंक्चरच्या दुकानावर जायचं आहे. मग आता जातानाच मगाशीच हवा भरली होती. पण काय माहिती काय विषय झाला. अंधार पण प्रॉपर झालेला आहे. आता मला वायझर ओपन करायला लागणार कारण की मी टिंटेड वायझर घेऊन आलो होतो. कारण एवढा उशीर होईल मला वाटलं नव्हतं. ट्रॅफिक एकटाच पुढे आलो आहे आता. कारण आता घरून पण फोन आला की जेवायला या घरी. 1 hour later. कात्रजपर्यंत आलो आहे. कात्रजचा टनल पण आता क्रॉस करेन. सो आता गोप्रोची पण आणि माझी पण बॅटरी पूर्णपणे ड्रेन होत आली आहे. संपत झाली आहे. आता अर्धा एक तासात मी घरी पोहोचेन. बट तोपर्यंत कितपत मला चार्जिंग राहील किंवा गोप्रोमध्ये चार्जिंग राहील माहीत नाही. सो व्लॉग इकडे सेंड करायचा विचार करतो कारण की व्लॉग खूप लेंदी झाला आहे. सो आजसाठी एवढंच. नवीन व्लॉग येतच राहतील. आता तर काय सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्यात. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.